आजच आम्ही गावी पोचलो. सुरुवातीला घराची थोडी साफसफाई केली, अंघोळ वगैरे करून देवपूजा केली. हे आमच्या गावाकडील देवघर आहे. देवघरात खाली बसून पूजा करायची माझी फार इच्छा होती, म्हणून गावी असे देवघर बनवले की हे आमचे किचन आहे. किचन घरातील सामान सर्व पॅक करून ठेवले आहे. आमचे किचन पूर्वेला आहे, तसेच देवघर ही पूर्वेस आहे. आम्ही किचनच्या ट्रॉल्या अजून बनवायच्या आहेत, त्या अजून आता बनवणार आहोत आम्ही. ही 6 फुटाची ॲल्युमिनियमची शिडी आणून ठेवली आहे की कधी पंखा वगैरे काय साफसफाई करताना चांगली उपयोगाला येते, त्याच्यामुळे ती तशी ठेवलेली आहे तिथे. असं आमचं किचन खूप छान हवेशीर मस्त आहे. आता मी हॉलमध्ये जात आहोत. हॉल पण खूप मोठा प्रशस्त आहे हॉल. ही अशी मध्ये विंडो ठेवली आहे की बाहेर कोणतरी आलं तर डायरेक्ट किचनमधून बाहेर यायला नको, तिथून पण आपल्याला दिसतं. आणि नाश्ता पाणी करायचं असलं तर तिथून घेता. हे फ्लोरिंग पण खूप छान आहे, ते लगेच घाण होत नाही, त्यामुळे आम्ही तसं बसवलंय. कर्टन वगैरे सर्व मी वास्तुशांतीच्या अगोदरच मुंबईवरून आणले होते. आणि ही मध्ये एक अशी काहीतरी फ्रेम वगैरे अशासाठी बनवून घेतलेली आहे आम्ही. हे घराची फ्रंट साईड आहे. ही नेम प्लेट पण आम्ही मुंबईवरून येताना बनवून आणली होती. खूप छान आहे. दरवाजा पण सागवानी लाकडाचा आहे असं. आणि हे डायनिंग टेबल आम्ही वास्तुशांती झाल्यानंतर आपलं बसण्या उठण्यासाठी काहीतरी होतं म्हणून हे घेतलं होतं आम्ही. आणि इकडे आमचा हा एक बेडरूम आहे. हा हा बेडरूम आहे. ह्याला पण कर्टन मी तसेच साधारण मॅचिंग असे लावलेले आहेत. हे एक शिवाजी महाराजांची फ्रेम आम्हाला वास्तुशांतीमध्ये आली होती. एक कपाट आहे वास्तुशांतीमध्ये व्हायच्या अगोदर मला एक पाहिजे होतं कपडे वगैरे काहीतरी ठेवण्यासाठी, म्हणून मग मी ते घेऊन आली होती गडिंग्लजवरून. आणि ह्या विंडोज आहेत. ह्याचे पण फ्लोरिंग खूप चांगलं आहे. आणि ही पण फ्रेम आम्हाला वास्तुशांतीला गिफ्ट म्हणूनच आलेली होती. आमच्याच गावातल्या कोणीतरी दिलेली होती त्यांनी. आणि इकडूनच सरळ आपण हे पण मला टाईल्स खूप आवडले म्हणून हे असे लावले होते. इथून वरती स्टेअरकेस आहे आणि हे खाली असंच काहीतरी आपल्याला भांडी वगैरे करता येईल म्हणून ठेवलेलं आहे. हा एक मास्टर बेडरूम आहे. इथे चादरी बेडशीट वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर ते पूर्णच घालून ठेवलं आहे, ते घाण होऊ नये म्हणून. आतमध्ये ना वास येतो म्हणून ते तसं ठेवलेलं आहे. हा एक बेड आम्ही तेव्हाच घेतला होता वास्तुशांतीच्या अगोदर. हे पण कर्टन साधारण मी त्याला असे थोडेफार मॅचिंग होतील अशा हिशोबाने लावले होते. आणि ही पण फ्लोरिंग अशीच आहे. इथे पण 2 विंडो आहेत. आणि हा एक टिपॉय मी मुंबईवरनं माझा पहिला अगोदर होता तिथून आणला होता. हे वॉशरूम मास्टर बेडरूमचं. वॉशिंग मशीन मला माझ्या बहिणींनी ॲनिव्हर्सरीला गिफ्ट दिली होती. हे असं खूप छान वाटतं. हा बेडरूम पण मस्त आहे. हवेशीर सगळीकडे हवा खेळती आहे एकदम. सूर्यप्रकाश येतो, गरज नाही लाईट लावायची. हे पण वॉशरूम. त्याच्यानंतर हे बाहेरचे फ्रंट साईड आहे. इथे आमच्या दिरांचे चिरे वगैरे घराचं बांधकाम चालू आहे म्हणून ठेवलेलं आहे. हे तुळशीचं वृंदावन आहे. म्हणजे वृंदावनमध्ये ते नाही लावलेली आहे, पण ती बाहेर एवढी छान पसरलेली आहे मस्त. हे सर्व छोट्या दिरांचं आमच्या घराच्या बाजूला सगळं रेती वगैरे सर्व चिरे बिरे येऊन पडलेलं आहे. ही मागची बाजू आहे घराची आणि खूप छान आहे. त्यांचंच गवत वगैरे सगळं ठेवलेलं आहे तिथे आमच्या घराच्या मागे. तिथे पण खूप मस्त आहे, खेळायला बिळायला मुलांना चांगलं आहे. हा बघा डॉगी कसा बसलाय. आमच्या हे मोठ्या दिराचं पण घराचं काम स्लॅब पडलेलं आहे, आता त्यांचं पण काम चालू आहे. आणि इथे छोटे दीर बांधणार आहेत. इथे हे यांचं काम आता कंप्लीट होईल मे महिन्यापर्यंत. आणि हे आमचं पूर्वीचं जुनं घर आहे. हे ते आता छोटे दीर राहतात. ते छोट्या दिरांनी चहा पाण्याला बोलवलं होतं आम्हाला म्हणून मी गेली होती. तर मी डायरेक्ट पाठीमागे गेले. यांचं गाय आणि वासरू बघा किती छान मस्त वाटतं आणि कलर किती मस्त, किती देखणं वाटतंय ना वासरू ते. मग खूपच छान आहे. चिक्कूच्या झाडाखाली ते वासरू आणि गायला बांधून ठेवलेलं आहे. चिक्कूचं झाड पूर्णपणे असं असं भरलेलं आहे, लदलेलं आहे, पूर्ण सगळीकडे पसरलेलं आहे. आणि त्या सगळ्या झाडांना चिक्कू आहेत, त्यामुळे काय वांढरं खूप येतात इथे. आणि आमच्या दिरांचं कौलाचं हे आहे ना, त्यामुळे कौलावर अशी उड्या मारत असतात ना. हे आमच्या मोठ्या दिरांचे गाय आहे, त्यांचा तो तिथे आपला गोबर गॅस आहे. आणि हे त्यांची पाठच्या घराची बाजू आहे, तिथे पण एक बैल आहे त्यांचा. अजून एक बैल आहे व्हाईट कलरचा. पुढे हे पाठीमागची पूर्ण जागा आहे त्यांची. आणि चिकूच्या झाडाला बघा केवढे
एकदम मस्त चिक्कू आलेले आहेत. तर त्यामुळे वानरं भरपूर येतात इथे आणि खूप घरावर मग आपले उड्या मारतात ते. आमच्या सासऱ्यांनी हे शेतावर घर पहिल्यांदा सुरुवातीला त्यांनीच सुरुवातीला म्हणजे आमच्या गावामध्ये पण घर होतं. पण ते घर आम्ही विकून टाकलं आणि मग इकडेच आमच्या सासऱ्यांनी पहिल्यांदा घर बांधलं सुरुवातीला. कोण नव्हतं राहायला आणि रस्त्याच्या कडेलाच आहे हे जागा ही. आमच्या छोट्या दिरांचं गोठा आहे. गोठ्यामध्ये जनावरांना पाणी वगैरे चारा बिरा घालण्यासाठी असं बनवून घेतलेलं आहे आणि खूप मोठा आहे गोठा. आणि ही चारा कटिंग करायची मशीन आहे. ती मशीन प्रत्येक आमच्या मोठ्या पण दिरांच्याकडे आहे, ह्यांच्याकडे पण आहे, दोघांकडे सुद्धा आहे. आणि हे छानपैकी बघा गुलाबाचं झाड किती मस्त सुंदर गुलाब आलेला आहे. तिथे पाठीमागे तो गोबर गॅस आहे. गोबर गॅस असलं की बरं पडतं जेवण बिवण करायला. गॅस कमी लागतो. गोबर गॅसचा गॅस असल्यामुळे जेवण बिवण त्याच्यावरच होतं. तोच मोठ्या दिरांचा आहे आणि गोबर गॅस असं जनावरांवर आहेत म्हटल्यावर गोबर गॅस बरा पडतो. जेवण वगैरे चांगलं होऊन जातं. तिथे तो दिसतो तो एक मोठ्या दिरांचाच बैल आहे. आणि गावचं वातावरण पण खूप छान आहे आणि आमचं घर हे शेतामध्ये असल्यामुळे आजूबाजूला झाडं पेडं खूप आहेत आणि एकदम मस्त थंडगार वातावरण असतं. एरवी पण थंडगार असतं. गरमीच्या वेळेला पण एवढं गरम होत नाही. चांगलं वातावरण असतं शेतामध्ये घर असल्या कारणाने. आमचं गाव हे रोड टच असल्यामुळे खूपच बरं पडतं येण्या जाण्यासाठी. पण इथे काय आहे, स्वतःचं वाहन असलं तर बरं पडतं. कारण प्रत्येक वेळेला आपल्याला लगेचच ज्या वेळेला आपल्याला जाणं असतं तेव्हा उपलब्ध गाड्या होतील असं काही सांगू शकत नाही. हा माझ्या मोठ्या दिरांचा गोठा आहे. त्याच्यामध्ये हे गुरांचं खाण्याचं पिण्याचं ठेवलेलं आहे आणि यांची पण चारा कटिंग करायची मशीन आहे. पाणी वगैरे जवळ सर्व ठेवलेलं आहे. सर्वांचे गोठे दोघांचे बाजूबाजूलाच आहेत. ते गवत दिसतं ते माझ्या छोट्या दिरांचं आहे. ते आमच्या जागेमध्ये तिथे त्यांनी वरती आहे म्हणून ठेवलेलं आहे. आणि आजूबाजूला भरपूर जागा आहे तर त्यांना ती खूप वापर करता येतो जागेमध्ये त्याच्या. गवत ठेवायला म्हणा काही आणि लाकडं वगैरे ठेवायला. पण हल्ली लाकडं चुलीवर थोडं कमीच करतात. गोबर गॅस आणि सर्व असल्यामुळे त्याच्यावर जेवण वगैरे सगळं होऊन जातं. आणि कौलाचं घर आहे पण तिथे माकडं एवढे उड्या मारतात ना ते, त्यामुळे कधी कधी खापऱ्या पण फुटल्या जातात असं होतं. त्यामुळे जरा माकडांमुळे त्रास आहे. बघा माऊ कशी दूध पिते. आमच्या प्रत्येक घरामध्ये मांजर हे असतं, कारण मांजर असलं की बरं पडतं. कारण धान्य वगैरे असतं तर उंदीर मामा येतात त्यामुळे ते बरं पडतं. धान्य असणं. माझी जाऊने मला चहा बनवला, चहा पियाले आणि मी घरी आले. मग माझी ही मोठी जाऊबाई आहे ती बसली होती तर ती मला विचारत होती, मी फोटोमध्ये दिसते आहे ना. आम्ही दोघी अशाच गप्पा मारत बसलो होतो तेव्हा पण तिकडे पण वानरं आली. ती वानरं खिडकीतनं वाकून अशी बघतात खिडकीतून. संध्याकाळच्या वेळेला देवाची पूजा झाली, अगरबत्ती वगैरे केली. आता आम्ही आहोत म्हणून देवाची पूजा बिजा सर्व काय करून घेते मी. नसल्यावर काय होत नाही आमच्या इथे. आणि मी पॅकिंगचं काही काढलं नाही. सगळं सगळं तसंच्या तसं पॅक करून ठेवलेलं आहे. आणि हे गणपती बाप्पा माझ्या मामाने मला दिले होते वास्तुशांतीला, तर त्यांची पण मी आली की अगरबत्ती वगैरे लावून पूजा करते. घड्याळ आमचं बंद पडलंय. आणि हे शिवशंभूंची हे फोटो फ्रेम आहे, ती माझ्या आत्याच्या नातवाने दिले. ते स्वतः त्याने पेंटिंग केलेलं आहे. हे मिस्टर कुरमुऱ्या खात बसले आहेत. त्यांना कुरमुऱ्या खूप आवडतात. तिथे आले की त्यांचं ते कामच असतं कुरमुऱ्या खायचं. मस्तपैकी रिलॅक्स करून घेतात स्वतःला ते इथे आल्यावर. आणि बाहेरचं वातावरण पण खूप छान वाटतं. एकदम मस्त. बघा लवकर अंधार होतो. थंडीचे दिवस आहेत, लवकर अंधार पण लवकर होतो. बाहेर वातावरण इतकं सुंदर दिसतंय आणि गार पण हवा सुटली आहे आता. मस्त वाटतं. मी कपडे जरा धुवून टाकले, आंघोळ वगैरे केलेले होते ते. चला सर्वांना गुड इव्हिनिंग. आता आम्ही बाहेर जाणार आहे. हॉटेलमधलं जेवण खूप छान होतं, मस्त होतं. सूर्यप्रकाश हॉटेल म्हणून 10 मिनिटाच्या अंतरावरच आमच्या इथून होतं. पण खूप सुंदर जेवण होतं. कुर्मा भाजी, आपली मसूरची उसळ, डाळ, ताक, फ्रूट कट, गुलाबजामुन, भाकरी पाहिजे तर भाकरी, चपाती, भात, अनलिमिटेड सर्व जेवण होतं. मग आम्ही सर्वांनी तिथे जेवण केलं. खूप सुंदर जेवण होतं. आणि 31st आमचं गावाला यावेळेला साजरं झालं. आम्ही बोलत बसलेलो, थंडी वगैरे खूप वाजत होती.
चला मग तुम्हाला नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. चला मी ह्या व्हिडिओचा इथे सेंड करत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय, गुड नाईट.